झोक्याशी खेळणं 11 वर्षीय प्रथमेशच्या जीवावर बेतलं. काही क्षणांत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हादरलं. नेमकं काय घडलं? पहा ही धक्कादायक बातमी. जळगाव सपकाळ येथे रविवारी ही दुर्दैवी घटना घडली. प्रथमेश कृष्णा नेमाने, वय 11 वर्षे, हा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 5वीत शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी प्रथमेशचे आई वडील पाहुण्यांना भेटण्यासाठी मादनी येथे गेले होते. त्यावेळी प्रथमेश आपल्या दिव्यांग भावासोबत घरी होता. घरातील झोक्याशी खेळत असताना झालेल्या अपघातात त्याचा जीव गेला. प्रथमेश हा अभ्यासात हुशार आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. विशेष म्हणजे एवढ्या लहान वयातही तो वडिलांच्या इलेक्ट्रिक दुकानात मदत करत असे. शाळेत जाण्यापूर्वी दुकान उघडणे आणि परिसराची स्वच्छता करणे अशी कामे तो नियमितपणे करत असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या समजूतदार आणि जबाबदार स्वभावामुळे गावातील नागरिकांकडूनही त्याचे कौतुक केले जात होते. मात्र अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने नेमाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर संपूर्ण जळगाव सपकाळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून सायंकाळी प्रथमेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका हुशार आणि गुणी विद्यार्थ्याचा असा अकाली अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.